डिफेंस न्यूक्लियर कॉरिडोर प्रोजेक्ट से प्रभावित किसानों ने सावनेर इलाके में प्रस्तावित डिफेंस न्यूक्लियर कॉरिडोर के लिए जमीन अधिग्रहण की गतिविधि के विरोध में एक भव्य मार्च निकाला और सावनेर तहसील ऑफिस का घेराव किया। बड़ी संख्या में किसानों ने हिस्सा लिया और प्रशासन के खिलाफ नारे लगाए, अपनी जमीन बचाने का अपना फैसला बताया। इस मौके पर किसानों ने तहसीलदार और सब डिविजनल अधिकारियों को ज्ञापन दिया, जिसमें उन्होंने अपना रुख साफ किया है कि वे किसी भी हालत में प्रोजेक्ट के लिए अपने खेत नहीं देंगे। विरोध के दौरान जमीन हमारी है, हम इसे किसी भी हालत में नहीं देंगे, हम 1 इंच भी जमीन नहीं देंगे जैसे जोरदार नारे लगाए गए। प्रशासन ने किसानों की बात मान ली और उनकी मांगे सरकार तक पहुंचाने का भरोसा दिया है। इस विरोध प्रदर्शन से तहसील ऑफिस इलाके में कुछ देर के लिए तनाव का माहौल बन गया। किसान संगठनों ने आगे कोई फैसला न होने तक विरोध प्रदर्शन तेज करने की चेतावनी दी। इस आंदोलन में मालेगांव के सरपंच धर्मेंद्र खोंडे, पूर्व सरपंच शंकर मोवाड़े, चंद्रकांत सोमकुंवर, जोगा के सरपंच शंकर टांगे, वामन मेवाड़े, पूर्व जिला परिषद सदस्य दिलीप उइके, ग्राम पंचायत जैतपुर छतरपुर मनोहर काकड़े, सलाई श्रीकांत मोहतकर, भावेश वाखोरे, जोटी मोखरा के सरपंच सोनू राव साहेब, कृष्णाजी पांडे, सावली के हिरोश मोहतकर, दिलीप मोहतकर, खुरसापार के नानाजी माडेकर, भूषण कुबड़े, मंगेश जोगी आदि ने अपने शहर ग्राम पंचायत की ओर से निवेदन दिया। इस अवसर पर हम गांव के ग्रामीण बड़ी संख्या में इस विरोध कार्यक्रम के लिए मौजूद थे। प्रस्तावित डिफेंस न्यूक्लियर कॉरिडोर से प्रभावित 9 गाँव के 8 ग्राम पंचायतों के अनुसार हर अधिकारी ने अपना बयान दिया और सरकार के सामने अपना मामला दायर किया। उम्मीद है कि इन मामलों में न्याय हो। महाराष्ट्र T24 के लिए किशोर ढुंडेले, सावनेर। नमस्कार, मी हरीश मुखकर। आज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये 9 गावामध्ये DNA कॉरिडॉर हा प्रोजेक्ट येत आहे। तर प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, पण जसं शेतकऱ्यावरती निर्बंध लावले आहे, आमच्या ज्या मागण्या आहे म्हणजे जसं फेरफार बंद झालेला आहे, लोन बंद केलेले आहे, सगळ्या गोष्टीवर निर्बंध लावले आणि आज आम्ही एक लोकशाही पद्धतीने इथे निवेदन द्यायला आलो। तर इथे सेक्शन 37 लागून आम्हाला इथे निवेदन देण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बाहेर थांबा, SDO सर येणार। मला सांगा, हा तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी आहे। आम्ही इथे शेतकऱ्यांच्या मागण्या द्यायला आलो आहे। आम्ही इथे काही नारेबाजी नाही केली, काही कुणाचा विरोध नाही केला। आम्हाला एक लोकशाही पद्धतीने निवेदन देण्याचा अधिकार आहे आणि सर्व शेतकरी आमचे इथे आणि सेक्शन 37 लावले आणि पोलीस बंदोबस्त इथे लावल्यामुळे आमचे अर्धे शेतकरी बिचारे घाबरलेले आहे, कारण साधारण परिवारातले तर अर्धे शेतकरी बिचारे आमचे परत गावाला गेलेले आहे। आमची एकच मागणी आहे, जसं आमच्यावरती निर्बंध लावले, तुम्हाला अधिकार आहे ना, पण तुम्ही एकदा शेतकऱ्याला विश्वासात तर घ्या, शेतकऱ्याला विचारा तर की तुमच्या मागण्या काय। आमच्यावर निर्बंध लावून दिले नाही, आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं प्रोजेक्ट येणारच आहे, पण तुम्ही शेतकऱ्याला विचारा तुमच्या मागण्या काय। अजूनपर्यंत तुम्ही मोबदला किती देणार आहे ते नाही माहिती, प्रोजेक्ट कोणता येणार आहे ते नाही माहिती आहे। जे आमचा जो DNA कॉरिडॉर आहे, जो प्रकल्प आता त्यांनी 2709 हेक्टरच्या जवळपास त्यांनी जी मागणी केलेली आहे, मागत आहे आमची परवानगी न घेता त्यांनी पहिली गोष्ट सेक्शन लागू केलेली आहे। वरून आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी, ज्या 8 ग्रामपंचायती आहे त्या 9 गावं आहेत, त्यांनी सर्वांनी एकतेनं एकच निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेत घेतलेला आहे की आम्हाला 1 इंचसुद्धा जमीन द्यायची नाही आहे। आणि ही मागणीसाठी आम्ही निवेदन द्यायला, हरकती द्यायला इथं आलो असता यांनी सेक्शन 37 लागू केलं, म्हणजे जमावबंदी। आणि त्यानंतर आम्हाला SDOला आणि बाकी लोकांना निवेदन देण्यापासून थांबवत आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आमची जमीन 1 इंचसुद्धा देणार नाही। धन्यवाद। खोंडे, सरपंच ग्रामपंचायत माडेगाव। शासनाने जो आमच्या इथे हो घातलेला MIDC प्रोजेक्ट आहे, त्या MIDC प्रोजेक्टला आमचं सर्वस्व 9 गाव आहे, 8 ग्रामपंचायत, त्या 8ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन या प्रोजेक्टला आमचा पूर्ण विरोध आहे। आणि आम्ही ज्या हिशोबाने ठरवलं आहे की कोणी म्हणतात मोबदला देऊ, हे देऊ, 4 पट देऊन 5 पट, आम्हाला 1ही रुपया तुमचा हवा नाही, फक्त आम्ही आमची जमीन देणार नाही एवढं आम्ही ठाम गृहीत धरलं आहे। आमच्या सुपीक जमिनी आहे, ओलिताची आहे, तुम्हाला प्रोजेक्टच करायचा आहे। आम्ही शासनाच्या प्रोजेक्टला विरोध नाही, पण जिकडे पडीत जागा आहे तिकडे तुम्ही प्रोजेक्ट करा। सावनेरला लागूनच MIDC आहे, तिथे खाली जागा आहे, तिथे तुमचा प्रोजेक्ट न्या। आणि आमच्या ज्या सुपीक जमीन आहे, आम्हाला सुखरूप आमच्या परिवारासाठी त्या शेतीला उपयोगी येऊ द्या। धन्यवाद।